भवनाला 26 जून रोजी धमकीचा बनावट ईमेल आला होता। विधान भवनाला बॉम्ब उडवून देण्याचा धमकीचा हा ईमेल होता। तपासणी केल्यानंतर हा ईमेल बोगस आयडी वरून आल्याचं स्पष्ट झालंय। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडून। गिरीश, अधिवेशन सुरू असतानाच अशा प्रकारचा ईमेल, काय अधिकचे अपडेट्स आहेत? नक्की श्रुती, आपण पाहतोय की यापूर्वी सुद्धा अशाच पद्धतीचा एक हॉक्स मेल जो होता तो आला होता। मात्र आता आपण पाहतोय की अधिवेशन काळामध्ये म्हणजे 26 जून शुक्रवारच्या दिवशी 1:11 हा हॉक्स मेल जो आहे तो प्राप्त झालेला आहे आणि याची पुष्टी देखील करण्यात आलेली आहे। कुठल्या तरी बोगस अकाउंटवरून हा ईमेल पाठवल्याचं बोललं जातं आणि यामध्ये थेट विधान भवनालाच बॉम्ब न उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती। त्यासोबतच मंत्रालय, स्टॉक एक्सचेंज आणि आसपासचा जो मेट्रोचा परिसर आहे त्याला सुद्धा बॉम्ब न उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती। त्यामुळे यंत्रणा ज्या सतर्क झाल्यात। आज सकाळी पण आपण पाहतोय की SOP आखण्यात आल्या आणि त्यासोबतच जे मुख्य अधिकारी आहेत आणि सुरक्षा यंत्रणा आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी पाचारण करण्यात आलं। त्यांच्या माध्यमातून सुद्धा या संपूर्ण परिसराची कसून तपासणी करण्यात आली आणि त्यानंतर आमदारांना आतमध्ये सोडण्यात आलं। अशी कुठलाही धोका नाहीये हे सुद्धा विधान भवनाचे जे नेते आहेत, पदाधिकारी आहेत किंवा अधिकारी आहेत त्यांच्याकडून आता स्पष्ट करण्यात आलेलं आहे। त्यामुळे वारंवार असे हॉक्स मेल विधान भवनाच्या संदर्भातले काय आहेत हा सुद्धा सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि याचे पडसाद सुद्धा उमटण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। श्रुती, नक्कीच गिरीश, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी। तर TET पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर मकोका अंतर्गत कारवाईचा इशारा देण्यात आलाय। मकोका अंतर्गत गुन्हा नोंदवण्यासाठी कायद्यात आवश्यक बदलासाठी हालचाली सुरू असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत दिली आहे। सदर गुन्ह्याच्या तपासासाठी बिहारला 2 पथके, हरियाणाला 1 पथक व दिल्लीला 1 पथक रवाना करण्यात आले आहे। सदर गुन्ह्यात 3 आरोपींना अटक केली असून ते पोलीस कोठडीत आहेत। दिनांक 28/6/2026 रोजीच्या नियोजित TET परीक्षा पेपर फुटी प्रकरणी जे कोणी दोषी आढळतील त्या सर्वांवर संघटित गुन्हेगारी कायदा मकोका अंतर्गत गुन्हा नोंदविण्याबाबत मकोका कायद्यांमध्ये आवश्यक ते बदल करण्याबाबत तपासणी करण्यात येत आहे। पुढच्या घडामोडीकडे, फडणवीस पंतप्रधानपदी बसत असतील तर आमचा पाठिंबा आहे असं उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलंय। फडणवीसांवर बोलताना ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला। फडणवीसांना संपवण्याची शिंदेंना सुपारी देण्यात आल्याची टीका सुद्धा उद्धव ठाकरे यांनी केली आहे। तर फडणवीस पंतप्रधानपदी बसत असतील तर आमचा पाठिंबा आहे असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलंय। शिर्डी दौऱ्यावर असणाऱ्या उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना पंतप्रधानपदी बसत असाल तर पाठिंबा देणार असं जाहीर केलं। यावेळी फडणवीसांवर बोलताना ठाकरेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला। शहासेना सुपारी घेऊन काम करत असल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचं ठाकरेंनी म्हटलंय। तर महाराष्ट्राचा माणूस पंतप्रधानपदी बसत असेल तर सोबत शिवसेना का नसावी असं सूचक वक्तव्य ठाकरेंनी केलंय। मला देवेंद्र फडणवीसांची मनापासून काळजी वाटते। म्हणजे हे उगाचच कोणाला वरवरचं वाटेल असं नाहीये। एखादा महाराष्ट्रातला माणूस पंतप्रधान पदाचं स्वप्न पाहत असेल तर त्याच्यामध्ये गैर काही नाहीये। देवेंद्र फडणवीसांना संघाचा पाठिंबा आहे असं माझ्या कानावर आलं आणि असा पाठिंबा, संघाचा पाठिंबा असलेला माणूस त्या रेसमध्ये येऊच नये म्हणून हे सगळं कारस्थान चालले की काय आणि त्याच्यामध्ये शहासेना आणि एसएनसी काम करतात की काय की त्यांची सुपारी घेऊन, कारण त्यांना ती सवय असेल करायची। महाराष्ट्राचा माणूस पंतप्रधानपदी जर बसणार असेल तर शिवसेना सोबत का नको राहिला? पण महाराष्ट्राचं म्हणून म्हटलं की गद्दार नाही। उद्धवजींनी देवेंद्र फडणवीसच्या भविष्याबद्दल फार काळजी करू नये। उद्धवजींनी त्यांच्या भविष्याची काळजी केली पाहिजे। उद्धवजींनी आदित्यंच्या भविष्याची काळजी केली पाहिजे। महाराष्ट्राचा अष्टपैलू नेतृत्व असलेला नेता आमच्याजवळ आहे। आपण म्हणतो वराती मागून घोडे, हे अगोदर जर झालं असतं तर कदाचित अशी परिस्थिती सुद्धा उद्भवली नसती। मी फडणवीसांचा हितचिंतक असून 2 जण कोपऱ्यात झाल्यामुळे मधले गोंधळ घालत असल्याचं सूचक वक्तव्य ठाकरेंनी केलं। दरम्यान मधले बाजूला झाले तर तुम्ही पुढाकार घेणार का असा सवाल करताच हे त्यांच्या उपरवाले की मर्जी असल्याचं ठाकरे म्हणाले। उद्योजींच्या सदिच्छा या मी स्वीकारतो। 19ला असत्या तर चित्र वेगळं राहिलं असतं, पण त्यावेळेस ते देऊ शकले नाहीत, त्यामुळे त्या सदिच्छा आज मी स्वीकारतो। त्यांना असं वाटत असेल की मी त्यांचा शत्रू आहे, मी त्यांचा हितचिंतक आहे। तुमच्या दोघांमध्ये जे गोंधळ घालत आहेत
ते बाजूला जातील, तुम्ही पुढाकार घेणार? बघा, आम्ही आता हे माझ्याकडे हे नाहीये, शेवटी त्यांच्याकडे उपरवाली की मर्जी आहे. त्यांनी इकडे त्या शहासेनेच्या प्रमुखाला, गद्दाराला सुपारी दिलेली. ही शहासेना आहे, दुसरी आहे ती मिंदे सेना. उद्या जर का पंतप्रधान पदाचा निर्णय घेण्याची वेळ आली तर कोणाला मतदान करेल, अशी या शहासेनेची चाल आहे. आणि इकडे सुपारी किंग बसलेले आहेत आमचे मिंदे गद्दार, कारण गद्दार यांच्या रक्तात भिनले. मी मगाशी बोललो, ठाकरे यांना फडणवीसांवर पुतना मावशीचं प्रेम आलंय अशी टीका शिंदेंनी केली आहे. तर शिंदेंचा पक्ष हा बिनबापाचा आहे असा पलटवार उद्धव ठाकरे यांनी केलाय. वडिलांचा पत्ता नाही, मुलाला मंत्री करायचंय असा हल्लाबोलही ठाकरेंनी शिंदेंवर केलाय. उद्धव ठाकरेंना फडणवीसांवर पुतना मावशीचं प्रेम आल्याची टीका शिंदेंनी ठाकरेंवर केली होती. देवेंद्रजींच्या बद्दल आता जे बोलताय, ज्या पद्धतीने, म्हणजे तुम्हाला सांगतो, या देवेंद्रजींच्यावर खोटे गुन्हे दाखल करणारे हेच होते. त्यांच्या सागर बंगल्यावर पोलीस पाठवणारे देखील हेच होते. ही भाषा पूर्वी करायची, एक तर तू राहशील नाही तर मी राहील. त्यांना अचानक असं पुतना मावशीचं प्रेम आलेलं आहे. त्यामुळे देवेंद्रजी आणि आम्ही पुन्हा एकदा सांगतो, पत्रकार आहे तिथे, आम्ही मजबूतीने सरकार पुढे नेतोय. सरकार पाडलं गद्दारी करून, 40 आमदार फोडलेले. त्याच्यानंतरच्या निवडणुकीत नवीन निशाणी जी 15 दिवस आधी फक्त मिळाली होती त्याच्यावरती, आणि बाळासाहेबांचा चेहरा हा त्यांनी चोरला होता. त्याच्यामुळे थोडा संभ्रम झाला, कारण त्यांना, मी असं म्हणेन, हा शब्द करायची कोणाला गैर वाटेल, पण बिनबापाचा पक्ष आहे तो. बिनबापाचा आहे, त्यांना बाप शोधावा लागतो, बाप बदलावा लागतो. एक दिल्लीत, एक इकडे, एक तिकडे, असे त्यांना फोटो वेगळे वेगळे वापरावे लागतात. मी माझ्या वडिलांच्या फोटोच्या आधारावरती नवीन निशाणी घेऊन निवडणूक लढवली आणि 9 खासदार शिवसेनेचे निवडून आले होते. सगळं काही आहे ते त्यांच्या पोराला मिळालं पाहिजे, त्यांच्या घराण्याला. ती घराणेशाही नाहीये. तर ठाकरेंनी शिंदेंचा पक्ष बिनबापाचा असल्याची टीका केली. पुढच्या घडामोडीकडे असे खाऊसाहेब अनेक आले आणि अनेक गेले असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी फुटीर खासदार भाऊसाहेब वागचौरे यांच्यावर टीका केली. अशा खाऊसाहेबांना निवडणुकीत गाडून टाकू असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं. 6 फुटीर खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी सभा घेतल्या. ठाकरेंनी शिर्डीतल्या सभेत खासदार भाऊसाहेब वागचौरे यांचा उल्लेख खाऊसाहेब वागचौरे असा केला. आपला खासदार पळालेला आहे, सापडला तर सोडू नका. आणि कायकांच्या नसामध्ये गद्दारी भरलेली असते, रक्तामध्ये गद्दारी भरलेली असते. त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे खाऊसाहेब वागचौरे. ते जिथे जातात तिकडे बट्ट्या बोलवतो. काँग्रेसमध्ये गेले, काँग्रेसचं सरकार पडलं. आता शहासेनेमध्ये गेले, त्यांचंही सरकार पडल्याशिवाय राहणार नाही. संजय राऊतांनीही वागचौरेंवर 100 कोटी घेतल्याचा आरोप केलाय. साईबाबांची खोटी शपथ वागचौरेंनी घेतली होती असा दावाही राऊतांनी केलाय. एकदा गद्दारी केली, त्याला शिवसैनिकांनी रस्त्यावर तुडवला, परत आला, उद्धव साहेबांची माफी मागितली, शिर्डीकरांची माफी मागितली, आणि आता पुन्हा एकदा 100 कोटीला विकला गेला. जेव्हा त्याला उद्धव साहेबांनी विचारलं, भाऊसाहेब तुमच्याविषयी असा ऐकायला येत आहे, हे महाशय चिडून उठले आणि 3 वेळा साईबाबाची शपथ घेतली. 3 वेळा. आता कुठे गेला हा मरायला? नसरापूर अत्याचार प्रकरणातील नराधम भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अवघ्या 60 दिवसात फास्ट ट्रॅक कोर्टानं हा ऐतिहासिक निकाल दिलाय. सर्वात जलद गतीनं निकाली लागलेला हा राज्यातील पहिलाच खटला ठरलाय. पुण्याच्या भोर तालुक्यातील नसरापूर मधील 3.5 वर्षांच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणात आरोपी भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अवघ्या 60 दिवसात फास्ट ट्रॅक कोर्टानं हा ऐतिहासिक निकाल दिलाय. सर्वात जलद गतीने निकाली लागलेला हा राज्यातील पहिलाच खटला ठरलाय. आरोपीला पुणे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये विशेष न्यायाधीश SR साळुंखे यांनी फाशीची शिक्षा सुनावली आहे. सादर केलेले पुरावे आरोपीनेच कृत्य केल्याचं सिद्ध करण्यासाठी पुरेसे आहेत. पीडित मुलगी अवघ्या 3.5 वर्षांची होती. पोस्टमॉर्टममध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचं स्पष्ट झालं. आरोपी फाशीच्या शिक्षेस पात्र आहे. हत्येनंतरही नराधमानं तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. आरोपीनं चिमुकलीला जिवंत राहण्याचा कोणताच पर्याय दिलेला नाही. त्याला फाशीची शिक्षा देखील पुरेशी नाहीये. याआधी 63 वर्षांचा असताना आरोपीनं कुटुंबातील मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता.
आरोपीनं आणखी एका महिलेवर शारीरिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता. ही केस एक रेअरेस्ट ऑफ रेअर केस आहे. बलात्कार आणि हत्येप्रकरणी पॉक्सो अंतर्गत फाशीची शिक्षा. नसरापूर निकालावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी समाधान व्यक्त केलंय. वेगाने काम करायचं ठरवलं तर अशा नराधमांना अगदी कमीत कमी वेळेमध्ये म्हणजे 2 महिन्याच्या आत 59 दिवसांमध्ये देखील फाशीपर्यंत पोहोचवता येतं. आणि म्हणून मी न्यायालय, प्रॉसिक्युशन, आपले वकील, आपले पोलीस या सगळ्यांचं अभिनंदन करतो. रेअरेस्ट मधली रेअरेस्ट केस ही महाराष्ट्रामध्ये घडली होती. या आजच्या निकालामुळे हा बेंचमार्क निकाल आहे. न्यायालयाच्या आजच्या या निर्णयामुळे पीडितेला आणि तिच्या कुटुंबाला खरोखरच न्याय मिळाला असं मला वाटतं. कोर्टाने योग्य निर्णय दिलेला आहे आणि या निर्णयावरती फक्त आता आपण समाधान न मानता लवकरात लवकर त्या निर्णयाची अंमलबजावणी केली गेली पाहिजे. नाहीतर मग हे अपिला मागून अपील, तारीख पे तारीख असं होत राहिलं तर मग पंचायत होईल आणि ती जर का झाली तर मग अशा नराधमांना आळा बसू शकतो. आरोपीला फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर पीडित मुलीच्या आई वडिलांनीही प्रतिक्रिया दिली आहे. फाशीचा निकाल वरच्या कोर्टातही टिकेल. हा एक इतिहास घडला. कायद्यावर विश्वास ठेवा. फाशीची अंमलबजावणी झाल्यावर माझं घर समाधान होईल असं पीडितेचे वडील म्हणाले. तर हवी ती शिक्षा मिळाली. न्याय व्यवस्थेवर विश्वास असं पीडितेची आई म्हणते. असं फास्ट ट्रॅक निकाल लागले तर ह्या नराधमांना आळा बसेल आणि गुन्हा करताना 10 वेळा कोणी विचार करेल अशा पद्धतीचा एक त्यांच्या मनामध्ये थरार निर्माण झाला पाहिजे. हा न्यायालयाने जो न्याय दिलेला आहे या संदर्भामध्ये आम्हाला सगळ्यांनाच कुठे ना कुठेतरी एक त्या निमित्ताने मी म्हणेन की जिथं कुठं ती चिमुकली असेल तिच्या आत्म्याला आज नक्की शांती मिळाली असेल. पुढच्या घडामोडीकडे बीडमधील विलास घुले हत्या प्रकरणाचं मूळ कारण समोर आलंय. विलास घुलेचा मित्र उमेश माने याच्याकडून अत्याचार करण्यात आल्याची तक्रार एका महिलेनं केली आहे. उमेश माने सोबत संबंध न ठेवल्यास मुलासह पतीला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असा आरोप सुद्धा या महिलेनं केलाय. तर रमेश घुले यांना धमकावल्यानं आम्ही पोलीस ठाण्यात गेलो नाही असं या पीडित महिलेचं म्हणणं आहे. उमेश मानेनं बळजबरीत अत्याचार करत व्हिडिओ केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आरोपी सिया गोयलचे एक कारनामे उघड होऊ लागलेत. प्री-वेडिंग शूटसाठी बालीला जाताना सिया गोयलनंच केतनचा पासपोर्ट फेकून दिला होता असा संशय पोलिसांना आहे. कॅब चालकाच्या जबाबामुळे सियावरचा संशय आणखीनच वाढलाय. सिया आणि केतनला मुंबई विमानतळावर ज्या कॅब चालकानं सोडलं त्या कॅब चालकाची पोलिसांनी चौकशी केली आहे. या चौकशीत कॅब चालकानं काय माहिती दिली ती पहा. सिया आणि तिचा भाऊ साहिल बिब्बेवाडीत कॅबमध्ये बसले. त्यानंतर बिब्बेवाडी ते औंध दरम्यान दोघांमध्ये वाद सुरू होता. त्यानंतर गाडी रावेतमध्ये केतनच्या घराजवळ आली. गाडीतून उतरून सिया आणि तिचा भाऊ साहिल केतनच्या घरी गेले. त्यानंतर थोड्या वेळात साहिल, सिया आणि केतन गाडीत बसले. थोड्या वेळानं गाडी फूड मॉलवर थांबवण्यात आली. गाडी थांबल्यानंतर तिघेही फूड मॉलमध्ये गेले. पण 10 मिनिटातच सिया पुन्हा गाडीजवळ आली. सियानं ड्रायव्हरला गाडीची डिक्की उघडण्यास सांगितलं. डिक्कीतल्या पर्समधून काहीतरी घेऊन सिया पुन्हा फूड मॉलमध्ये गेली. नंतर तिघेही गाडीतून मुंबई विमानतळावर पोहोचले. मुंबई विमानतळावर गेल्यानंतर केतनचा पासपोर्ट हरवल्याचं त्याच्या लक्षात आलं. त्यानंतर सियानं फूड मॉलवरच केतनचा पासपोर्ट फेकून दिल्याचा संशय आहे. फूड मॉलला गेलो. फूड मॉलला गेल्यानंतर मी 10 मिनिट गाडीमध्ये बसलो होतो. ते सगळेजण उतरून चहा प्यायला गेले होते. गेल्यानंतर मग एक मुलगी आली माझ्यापाशी गाडीपाशी. भैया तुम्ही लॉक काढा गाडीचं म्हणले. मी लॉक काढलो गाडीचं. लॉक काढल्यानंतर ते त्यांच्या पर्समधलं काय ते सामान घेतले त्याने. मी मागे बघितलो तर मला खिशामध्ये घातल्यावर दिसलं. नंतर मग मी एवढं काही लक्ष दिलं नाही त्यांच्याकडे. चला म्हणले मग मी निघालो मुंबई एअरपोर्टला. तिथे गेल्यानंतर ड्रॉप केलो मी. त्यांचा लगेच मला कॉल आला की भैया माझं पासपोर्ट विसरले गाडीमध्ये बघा. ते म्हणले की भैया तुम्ही एअरपोर्टला या आणि मला मध्ये येऊन दाखवा. मग मी पार्किंगला गेलो. ते 2 जण आले होते मुलं. आल्यानंतर ते पासपोर्ट बघितला, बॅटरी लावून मोबाईलची सगळं. मग गाडीमध्ये काहीच नव्हतं. मग मी नंतर आलो बाहेर. मग मला आमच्या मालकाने दुसरं भाडं दिले. 19 जूनला सिया गोयलचा वाढदिवस होता. पण त्याआधीच 18 जूनलाच सिया आणि चेतननं मिळून केतनला संपवलं. 19 जूनला सियाच्या वाढदिवसानिमित्त पार्टीचं आयोजनही करण्यात आलं होतं. त्यासाठी महाबळेश्वरच्या हॉटेलमधल्या काही रूम्स बुक करण्यात आल्या होत्या. वाढदिवशीच केतनसोबत एकाच खोलीत राहण्याची वेळ येईल म्हणून सियानं 18 तारखेलाच केतनची हत्या केली. केतन अग्रवालच्या हत्या प्रकरणात वापरलेली चेतन चौधरीची दुचाकी सुद्धा जप्त करण्यात आली आहे.
सिया आणि केतन यांच्या गाडीच्या पाठीमागे चेतन चौधरी स्वतःची दुचाकी घेऊन गेला होता. पुढच्या बातमीकडे बीडमधील विलास घुले हत्या प्रकरणाचं मूळ कारण समोर आलंय. विलास घुलेचा मित्र उमेश माने याच्याकडून अत्याचार करण्यात आल्याची तक्रार एका महिलेनं केली आहे. उमेश माने सोबत संबंध न ठेवल्यास मुलासह पतीला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप सुद्धा या महिलेनं केलाय. बचावासाठी वडिलांनी हात उचलला आणि विलास घुलेचा मृत्यू झाला असंही या महिलेनं म्हटलंय. तर विलास घुले हत्या प्रकरणी आता एका महिलेनं जी तक्रार केलेली आहे त्यातून या सगळ्या हत्या प्रकरणाचं मूळ कारण स्पष्ट होणार आहे का, याकडे खरं तर आता लक्ष असेल. बीडच्या केज तालुक्यातील टाकळीमध्ये 10 जूनला रात्री झालेल्या विलास घुले हत्या प्रकरणात आता वळण पाहायला मिळतंय. या प्रकरणात विलास घुलेचा मित्र उमेश मानेनं आक्षेपार्ह व्हिडिओ काढून ब्लॅकमेल करत अत्याचार केल्याचा दावा एका महिलेनं केलाय. समोर आलेली ही महिला आपल्याला पोलिसात जाण्यापासून रोखल्याचाही दावा करतेय. मग ते जास्त आरडाओरडा करायला म्हणून त्यानं तोंड दाबलं माझं. तोंड दाबल्याच्या नंतर मग जबरदस्ती झाली, बलात्कार झाला. तर मग ते दरवाजाच्या बाहेर आल्यावर म्हणला माझ्या फोटो व्हिडिओ आहे, व्हिडिओ जर तू कुणाला सांगशील तर व्हिडिओ मी व्हायरल करेन. तू आणखीन का त्रास दिलास? आमचा सुखी संसार, माझे लेकरं बाळ आम्ही सुखी संसारानं जगत आम्ही. मग ते शिवीगाळ करून हे करून गेले तिथून. ते मग ते पुन्हा म्हणले तू घराच्या बाहेर निघला तर आम्ही तुला खलास करू. रमेश घुलेनं दिलेल्या धमकीनंतर कुटुंब भीतीच्या छायेत होतं. त्रासाला कंटाळून कुटुंब शेतातील घर सोडून गावात राहायला गेल्याचंही या महिलेनं सांगितलंय. गावात राहायला गेल्यानंतर सुद्धा विलास घुले आणि उमेश मानेचा त्रास थांबला नाही. ते बुलेट आणि काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीनं येऊन सतत छळ करायचे असाही आरोप या महिलेनं केलाय. या त्रासातून मार्ग काढण्यासाठी महिलेचे वडील पती हॉटेलवर गेले होते, मात्र तिथे विलास आणि उमेश मानेनं मारहाण केल्याचं महिलेनं सांगितलं. समजून सांगण्यासाठी तसं केलं तर मग त्यांनी हानमार चालू केले. बेरच्या बाटल्या, डेटाचे तुकडे, दगड त्यांनी हानमार चालू केले. मग ते म्हणले हानमार अशी का चालू केली? समजून सांगायला आम्ही आलोत म्हणले तुम्हाला का हानमार करण्यासाठी नाही, अगर कशासाठी नाही आलेलो. मग हानमार चालू केल्याच्या नंतर यांनी मग पुन्हा हात उचलला. तक्रार नोंदवण्यासाठी आम्ही केजला गेलतो, तर केजमध्ये आमची तक्रार घेतलेली नाही. आणखीन आम्ही बीडला बी गेलतो तर तिथं बी आमची तक्रार घेतलेली नाही. आमची तक्रार घ्यावं आणि आम्हाला न्याय द्यावा. दरम्यान नेमकं हे प्रकरण काय आहे तेही पाहूयात. 20 जूनच्या रात्री टाकळीमध्ये हत्येचा कट रचून एका व्यक्तीवर हल्ला करण्यात आला होता. हा वाद सोडवण्यासाठी मध्यस्थी करायला आलेला विलास घुलेवर आरोपींनी जीवघेणा वार केला. जीवघेण्या हल्ल्यामध्ये विलास घुलेचा मृत्यू झाला. मुख्य आरोपींच्या अटकेसाठी 3 दिवस रास्ता रोको करण्यात आला होता. विलास घुलेचा मृतदेह 9 तास पोलीस ठाण्यासमोर ठेवून नातेवाईकांनी तीव्र निषेधही नोंदवला. दरम्यान या प्रकरणात आतापर्यंत 10 आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र आता या नवीन खुलाशामुळे पोलिसांसमोर तपासाचं एक नवीन आव्हान उभं राहिलंय. महत्वाची घडामोड आहे. लोहगड हत्या प्रकरणातील आरोपींना 3 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आरोपी सिया आणि चेतन चौधरीला 3 जुलैपर्यंत पुन्हा एकदा पोलीस कोठडी देण्यात आली. केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मावळ कोर्टात सुनावणी पार पडली. तर सिया आणि चेतन या दोन्ही आरोपींना या प्रकरणी 3 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. आज त्यांना कोर्टात हजर करण्यात आलेलं होतं. या दोघांचा आता पोलीस कोठडीतील मुक्काम वाढलाय. नोकरीच्या आमिषानं बीडमधील तरुण गोल्डन ट्रायंगलच्या जाळ्यात अडकलेत. देशातल्या 800 सह महाराष्ट्रातल्या 25 हे तरुण जे आहेत ते थायलंड आणि म्यानमार सीमेवर ओलीस असल्याची बाब समोर येते. उच्च पगाराच्या नोकरीच्या आमिष दाखवून फसवणूक केल्याचा प्रकार आहे. तर मानवी तस्करी आणि सायबर फसवणुकीच्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश यामुळे होतोय. बीडच्या एका तरुणाच्या फोननंतर आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश झालाय.